नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत की एका रूममध्ये पॉईंट कसे काउंट केले जातात एका रूमचे। तर या अशा प्रकारची अख्खी रूम आहे। अंडरग्राउंड फिटिंगची रूम आहे, अंडरग्राउंड फिटिंग केलेली आहे अशी पूर्ण रूम आहे। तर या रूमचे पॉईंट कसे काउंट केले जातात हे तुम्हाला आज मी दाखवणार आहे। तर हा मेन स्विच बोर्ड आहे आपला दरवाजाजवळचा। तर यामध्ये 4 स्विच आहेत आणि एक सॉकेट लावलेला आहे, एक इंडिकेटर आहे। तर 4 स्विचचे 4 पॉईंट आणि एक सॉकेटचे पूर्ण पॉईंट धरतात। आता पहिलं कसं हाफ पॉईंट धरत होते, आता पूर्ण पॉईंट धरतात आणि एक इंडिकेटरचा हाफ पॉईंट। या प्रकारे पूर्ण बोर्डमध्ये 5 आणि 5.5 आणि जर इन्व्हर्टर अर्थिंग केलेले असेल तर त्याचे सेपरेट एक पॉईंट असे 2 पॉईंट धरले जातात। तर या स्विच बोर्डमध्ये एकूण 7.5 पॉईंट होतात। तसंच यामध्येच आपण दोन MCB टाकलेले आहे। तर MCB हे 2 पॉईंट धरतात, एका MCBचे 2 पॉईंट धरले जातात। तर हे 2 MCB टाकलेले आहेत, तर हे जे एकूण 4 पॉईंट होतात। जो मेन वायर टाकलेली आहे MCB पासून मीटरपर्यंत ते फुटावर धरतात, काही जण मीटरवर धरतात। तर आपण मीटरवर धरतो, 10 रुपये मीटर धरले जाते आपल्याकडे। तर असंच हे रूममध्ये असे होल्डर एक काढलेला आहे, एक फॅन आहे, एक ट्यूबसाठी सिलिंग रोज लावलेला आहे, अशा प्रकारे काढलेला आहे। तसंच याच रूममध्ये अजून एक स्विच बोर्ड आहे TV साठी। पाहू शकता, हा TV साठी स्विच बोर्ड काढलेला आहे। यामध्ये मी केबल टाकलेली नाही, कारण कस्टमर म्हणलेले आमच्या पद्धतीने आम्ही परत TV लावताना केबल टाकून घेईन। जर आपण केबलची केबल टाकलेली असेल तर ती मीटरवर लावतो, त्याचा रेट तो पण 10 रुपये मीटर असं लावतो। आणि हे स्विच बोर्ड दिसते तुम्हाला TV साठी। यामध्ये 3 सॉकेट आहेत, 3 सॉकेटचे 3 पॉईंट आणि अर्थिंग इन्व्हर्टरची वायरिंग केलेली असेल तर त्याचे सेपरेट 2 पॉईंट। अशा प्रकारे 5 पॉईंट येत होतात। आता 5 पॉईंट येत होतात, एकूण या रूममध्ये किती पॉईंट आहेत जाणून घेऊ। हे 5 पॉईंट आहे, हे 5। तसेच हा दुसरा स्विच बोर्ड आहे, याची 7.5 होतात। 7.5 आणि 5 12.5 झाले। MCBचे 2 पॉईंट 2 म्हणजे ते आपण एकाला 2 पकडतो, त्यामुळे 4 पॉईंट। 12.5 4 16 आणि जी मेन वायर टाकली ती मीटरवर आपण टाकली 5 मीटर, 5 आणि 5 10 मीटर। 10 मीटरचे 10 रुपये झाले 100 रुपये। अशा प्रकारे पॉईंट आम्ही मोजतो। तसे तुम्ही कशा प्रकारे पॉईंट मोजता ते आम्हाला सांगा। तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।